श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. अवतार दैवी शक्तिपूर्ण, सर्व देवतांचा महिमा अनतेज असे साईबाबांचा पूर्ण अवतार, सर्व देवातीत स्वरूप ज्यांचे. शारदाने लिहिले पुस्तक, नाव असे सत्य साई व्रत कल्प. बघितले तिने दोन्ही अवतार, उल्लेख असे 6व्या अध्यायी. पुस्तकाची पांडुलिपी झाली तयार, प्रकाशित करण्यास होता वेळ, म्हणून ठेवली पेटीत सुरक्षित. काही दिवसापर्यंत शारदाने, काही दिवसानंतरी उघडली शारदाने पेटी. होती लालशाहीने संशोधित पांडुलिपी. बंद पेटीत कार्य कुणाचे? जेथे जेथे लिहिले होते सर्व देव स्वरूप, तेथे तेथे कापून लिहिले सर्व देवातीत स्वरूप. आले तिच्या ध्यानात असे हे कार्य भगवान बाबांचे. अनुवाद करी संत कवी पोतन्ना, तेलुगू भाषेत रामायणाच्या करी रामचंद्र मदत त्यांना. तसेच केले संशोधन बाबांनी पांडुलिपीमध्ये. या कार्यामुळे झाले स्पष्ट, बाबा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ. दिले वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन, तो चमत्कार आपण श्रवण करा. रमण महर्षीचे शिष्य अमृतानंद केला त्यांनी लहानपणी गणेश याग. सहस्त्र नारळांची आहुती रोज पूर्णाहुती झाली 41व्या दिनी. योगाचे फळ हे असे. गणेश दर्शन. वय अवघे 7 वर्षे झाली असेल, मंत्र म्हणण्यात चूक नाही. प्रकटले गणेश अग्नीतुनी. 85 वर्षाचे अमृतानंद येती पुट्टपरती, घ्याया बाबांचे दर्शन. दिधला त्यांना बाबांनी साक्षात्कार. अमृत म्हणून साध घाली, ही साध तर गुरूंची. आश्चर्य वाटले मानसी, पोहू लागले आनंद सागरी. मस्तक ठेवी चरण कमळावर, नाही मिळाले गणेशा यागाचे फळ. व्यर्थ नाही जाणार तुमचा प्रयास, मिळाले पाहिजे सत्कर्माचे फळ. आहे आज मिळणार म्हणे साई. बाबा वदले पहा इकडे, स्वर्ण आभेचे गणेश प्रकटले. बाबांच्या स्थानी गणेश दिसले, डोळी आनंदाश्रू अमृतानंदाच्या. म्हैसूरचे भट्ट कुटुंब असे त्यांची कुळदेवता. कार्तिकेय झाला श्रीमती भट्टला कॅन्सर, असे तिची दृढ श्रद्धा कार्तिकेयावरी. काय झाले एके रात्री, मोठा सर्प चक्रा मारी तिच्या पलंगाभोवती. श्रीमती भट्ट घाबरली, प्रकाश केल्यावर दिसेना सर्प. त्याच दिवशी पहाटेचा वेळ, पडले तिजला स्वप्न. उचलोनी तिजला त्रिशूलावर, कार्तिकेय घेऊन गेले शिखरावरी. विचारी कार्तिकेय स्वामी तिजला, आहे तुझ्या मनी काय इच्छा? कॅन्सल करा. केली त्यांना विनंती. कार्तिकेयांनी पुरविली तिची आस. कॅन्सर झाला ठीक, झाले प्रसन्न सर्व. आभार मानले कुळदेवतेचे, गेली पुट्टपरतीला 20 वर्षानंतर. बाबांनी तिथला साक्षात्कार, ही आपुली दुसरी भेट. मीच केला कॅन्सर ठीक, म्हणाले साई. आलो होतो कार्तिकेयाच्या रूपात, खात्री पटली झरझर अश्रू नेत्रात. बाबांनी हात फिरविला हवेत, दिली कार्तिकेय स्वामींची मूर्ती श्रीमती भट्टला. मृत्यूच्या पूर्व एक दिन 5 मे 1972 ईश्वर अम्माला बाबांनी दिले दर्शन. श्रीरामचंद्राच्या धनुर्धारी रूपामध्ये. मुकुट शोभे डोईवर, हाती धनुष्य बाण. बाबा उभे ईश्वरा अम्मा समोर, आनंदित झाले रामरूप पाहून. हिल्डा चार्टन अमेरिका निवासी आली भारतात गुरुचा शोध घेण्यासी. दर्शन करण्या बाबांचे आले पुट्टपरती. तिला झाले दर्शन कल्की अवताराचे. कलियुगाचा अवतार आहे कल्की अवतार. चमके हाती तलवार, सत्यसाई बाबा आरूढ घोड्यावरी. गेले बाबा चित्रावती भक्तांच्या बरोबर. झाले भजन मधुर आणि सुस्वर. पाळणा वृक्षाशी सजविला सुंदर, बैसले त्यावरी बाबा भगवान बाबा. बाबा म्हणाले इकडे पाही. दर्शन मयूर पंखाधारी, मुरलीधराचे पाळण्यावरी. येई मुरलीचा मधुर स्वर कानी. भान हरवले सर्वांचे, भगवान बाबांचे उरव कोंड्यांचे शिक्षक.
कोंडप्पा अन सुबन्नाचार बाबांनी दोघांना दिले दर्शन. शंकर अवतारी शिर्डी साईचे झाले सुभम्माला ब्रह्मांडाचे दर्शन. सत्यसाईंच्या मुखात दशावताराचे दर्शन. चित्रावतीच्या जलात कमलापूरच्या भक्ताला. स्वर्गीय काकासाहेब दीक्षित होते शिर्डी साईंचे अनन्य भक्त. त्यांचा पुतण्या ML दीक्षित झाले त्यांना दर्शन दोन्ही अवतारांचे. पद्मविभूषण स्वर्गीय हिराबाई बडोदेकर होती गायिका महान. झाले लहानपणी शिर्डी साईंचे दर्शन. मिळाला कृपाप्रसाद दोन्ही अवतारांचा. 6 वर्षाची हिराबाई बडोदेकर पिता अब्दुल करीम खां बरोबर करीत होती प्रवास. झाली अचानक बेशुद्ध कोपरगावला. शिर्डीला गेले घेऊन साईबाबांनी. घेतले मांडीवर दिली तिला उदी थोडी लावली मस्तकावर. झाली ठीक काही वेळाने हिराबाई. घटनेच्या 54 वर्षानंतरी हिराबाईच्या 60व्या जन्मदिनी बोलाविले त्यांना पुट्टपुर्तीला बाबांनी. मिळाली संधी गाण्याची बाबांच्या समोर. त्यांचा नातू निशिकांत बडोदेकर श्री सत्यसाई मिरपुरी संगीत महाविद्यालयात आहेत तबला वादक. अनन्य भक्त बाबांचे. हिमालयाच्या पायथ्याशी आहे वसलेली दार्जिलिंग नगरी. नैसर्गिक सौंदर्याची प्रसिद्धी आहे भारताचे भूषण. या रमणीय शहरात निवास करणारी श्रीमती सुधा मुजुमदार रोज सकाळी फिरावया जलपहाड शिखरावर जाई. तेथे होता विश्राम करण्या एक आसरा. रामायणाचे इंग्लिशमध्ये भाषांतर करोनी जगामध्ये भक्तीची ज्योती प्रेमाने केली सुधाने प्रज्वलित. होती अखिल भारतीय महिला संमेलनाची उपाध्यक्षा. घेतले वाहून सामाजिक कार्याला. परंतु मन होते तिचे अशांत. चालू होती पावसाची रिमझिम. आसऱ्यामध्ये होता एक बाक. बसली सुधा बाकावर. होते समोर हिमाच्छादित शिखर कांचन जगांचे. तेथे आले एक फकीर. केला होता पांढरा पोशाख परिधान. हाती छत्री अन पांढरी टोपी होती डोक्यावर. मागितली बाकावर बसण्याची अनुमती त्यांनी. होता तिच्या मनी आदर मोठ्यांबद्दल. बसण्याकरिता केला संकेत. फकीर बाबा बसले बाकावर. हळूहळू कबीराचे भजन म्हणू लागले. चुन चुन पत्थर महल बनाया लोग कहे घर मेरा है. ना घर तेरा ना घर मेरा चिड़िया रैन बसेरा है. आल भी जाएगा माल भी जाएगा और जाएगा खासा. वेणी बनाया मुख भी जाएगा जंगल हो जाएगा बासा. आस लगाया बालक पोसा कंचुक दूध पिलाया. माँ बाप को दोष न दीजो कर्म मिलेगा खासा. चुन चुन पत्थर महल बनाया लोग कहे घर मेरा है. शिकविले सुधाला भजन. सांगितला त्याचा अर्थ अन दिला उपदेश. म्हणाले हाच मार्ग आहे शांतीचा. केला तिने त्यांना नमस्कार. त्यांनी दिला सुधाला आशीर्वाद. छत्री उचलली आणि गेले फकीर. सुधा शांत मनाने गेली घरी. होते जानेवारी 67 संमेलन बंगलोरला. त्याच वेळी बाबा होते चेन्नईला. गेली सुधा चेन्नईला. दिला तिला साक्षात्कार बाबांनी. मीच आलो होतो दार्जिलिंगच्या पहाडीवर. दिला तुला उपदेश. शिकविले कबीराचे 3 पद. भगवान बाबा तिला म्हणाले. होते जून 67 मुंबईला संमेलन. शिर्डीला गेली कार्य संपल्यावर. घेतले दर्शन केला मनी विचार. हेच आले होते दार्जिलिंगला. देऊनी पूर्व अवताराचे दर्शन. केले बाबांनी सुधाला कृतार्थ. याच जन्मी घडले दर्शन सुधाला दोन्ही अवतारांचे. इति पर्तितनया विरचित श्री सत्यसाई विजयनामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति सर्व देवतातीत स्वरूपम निरूपणम नाम 12ोऽध्यायः समाप्तः. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.